लिटिल चॅम्प्सचा अजून टॅग जो बसलेला आहे कितीही बाकीच्या अचीवमेंट करा, तो लिटिल चॅम्पचा टॅग अजून आहेच. बाकी पण खूप शिकले मी 30 वर्षाची आहे, प्लीज मला पण मोठं समजा आता असं. विजेती म्हणून तुझं नाव तू नाही ऐकलंस Yes. तेव्हा तुला काय वाटलं? तुझी जोडीदाराकडनं अपेक्षा काय आहे? सगळीकडे आवर्जून सांगते की हा प्रश्न असेल तर मी दारच शोधायला लागते बाहेर जायचं. आर्या म्हटल्यावर एक अशी एक गोड गोंडस मुलगी आणि त्याच्यानंतर एखादी लावणी. मी रेकॉर्डिंग करताना मी नसते, बाई ग फक्त आवाज माझा आहे, बाकी सगळं अजय दादाचं ब्रेन्स आहेत त्याचे. तर इलाई राजा, तू कसा अनुभव होता? म्हणजे तू पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटलीस? तुमचा आशीर्वाद आहे, तुम्ही मला गायला बोलवताय, 2दा गायला बोलवताय, मला नकोय ह्याचं पेमेंट, पण ते नाही ऐकत म्हणजे नाही ऐकत. पहिल्यांदाही त्यांच्याकडे गायले तेव्हा ते म्हणाले होते की तुम्ही जेव्हा प्रसिद्ध गायक होता तेव्हा तुमच्या दाराच्या बाहेर रांग लावून लोक उभं असतात सतत तुमच्यासाठी पुढचं काम घेऊन. नाही. चांगला श्रोता कसा असला पाहिजे असं तुला वाटतं? हा प्रश्न खूप भारी आहे, मला खूप आवडलाय हा प्रश्न. आणि आजचा हा भाग तुमच्याकडे घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. आणि आर्या, आमच्या काही मराठी उद्योजिका मैत्रिणींनी तुझ्यासाठी खूप छान भेटवस्तू पाठवल्या आहेत. Oh, wow. त्यांच्यापैकी एक आपली सगळ्यांची लाडकी कविता कोपरकर प्रथा. कमाल, थँक्यू सो मच. ही साडी तू उघडून बघ, कारण खास तुझ्यासाठी तिने ती पाठवली आहे. आणि ही माझी आजची साडी किंवा आम्ही आरपारमध्ये वापरतो त्या सगळ्याच साड्या या कवितांनीच पाठवलेल्या असतात. ही तिने आर्यासाठी पाठवली आहे कारण आर्या तिच्या ठाण्याच्या स्टोर ओपनिंगला जाऊ शकले नव्हते. करेक्ट. फार कमाल. येस. ते हा माझा अत्यंत लाडका रंग आहे. आणि वाव, बर्वा स्किन थेरपी कडनं तुझ्यासाठी अजून एक भेटवस्तू. ह्यांची गाईच्या तुपातली असतात प्रोडक्ट्स. तू वापरलीस का नाही मला माहिती नाही, पण Okay. नक्की वापरून बघ. नक्की वापरेन. खूप अगं अतिशय नॅचरल, सॉफ्ट, अजिबात त्रास होणार नाही अशी, केमिकल्स नसलेली अशी असतात, त्याच्यामुळे नक्की वापर. डेफिनेटली वापरेन. थँक्यू सो मच. नमस्कार, आरपार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काही कलाकार असे असतात ज्यांच्याविषयी आपल्याला ते लहान असताना खूप आपुलकी आणि कौतुक वाटत असतं, ते मोठे झाल्यानंतरही आपल्याला त्यांच्याविषयी तेवढीच आपुलकी आणि तेवढंच कौतुक वाटत असतं, कारण आपल्यासाठी ते खरंच घराघरातले, आपल्या घरातले कलाकार असतात. आपल्या घरातली लहान मुलं अशी होती 2008 साली लिटिल चॅम्प्स सारेगमप. आणि ती लहान मुलं आता सगळीच खूप मोठी झाली आहेत. अजूनही आपल्याला त्यांच्याविषयी अतिशय कौतुक वाटतं, कारण आपल्या घरातली मुलं मोठी झाली आणि त्यांनी खूप यश मिळवलं तर आपल्याला कसं वाटेल तसं आपल्याला वाटतं. आज आपण त्यांच्यापैकी एकीलाच भेटणार आहोत, आर्या आंबेकर. नमस्कार. आर्या, अगं मला ना म्हणजे इतकं तुझं गाणं आमच्याकडे, कारण त्याच्या कॅसेट्स होत्या, सीडीज होत्या. हो. आणि माझी मुलगी थोडीशी तुझ्यापेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे ती लहान असल्यापासून आम्ही तिला त्या दाखवायचो या आशेने की कधीतरी ही पण गाईल. तसं काही झालं नाही, पण तुझं गाणं तेव्हाचं आणि तुझं ते डोळे मिटून हो. हे इतकं डोळ्यासमोर आहे की आज तू माझ्यासमोर बसलीस तरी मला तू तीच आठवतेस. तोच कनेक्ट तुमच्याबद्दल आहे आणि तो Right. तसाच राहिलाय. राईट. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठी घरामध्ये तुमच्याबद्दल हेच वाटतं. हो, त्याच्यासाठी खरंच देवाचे आणि झी मराठीचे खूप खूप आभार आहेत. खरंच, म्हणजे झी सारेगमप तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आलं, त्यांनी तुमचं आयुष्य नक्की बदललं असेल, पण त्यांनी आमचंही आयुष्य बदललं. आई ग, थँक्यू. एक खूप सुंदर काळ आमच्या आयुष्यातला. वाट बघावी असं काहीतरी की आता पुढच्या आठवड्यात ही मुलं काय गाणार आहेत. तर मला तेच मी तिथपासून सुरुवात करते येस. की लिटिल चॅम्प्स मध्ये तुम्ही सगळे होतात. हम्म. आज तुम्ही सगळे एकमेकांचं गाणं ऐकता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? मला खूप प्राऊड वाटतं, कारण प्रत्येकाने एकतर गाणं कंटिन्यू ठेवलेलं आहे. सगळेजण रियाजात आहेत, सगळेजण आपापला मार्ग प्रत्येकाने चूज केलाय आणि तो मार्ग खूप सक्सेसफुली एक्झिक्यूट करतायत सगळे. त्यामुळे मला खूप छान वाटतं. आता रोहितला ते येस, आय पॉप तो विनर होता त्या हो. कॉम्पिटिशनचा, आता झाला.
आणि तुझं बोलणं होतं प्रथमेश मुग्धाशी वगैरे? आता एवढं होत नाही. हा. आपण आम्ही मध्यंतरी लिटल चॅम्प्सची कॉम्पिटिशन जज करत होतो. हा. तेव्हा खूप आमचं परत एकदा भेटणं, हं. रियुनियन टाईप झालं आणि एकत्र राहतही होतो एकाच ठिकाणी आम्ही. त्यामुळे तेव्हा खूप मजा केली. एस्पेशली मी, मुग्धा आणि प्रथमेश. सीरीज बिंज वॉच करणे अच्छा. आणि अशा काही काही खूप गोष्टी. कार्तिकी पण असायची, पण आमची सीरीज बघण्याची आवड आणि तिची थोडीशी वेगळी आहे. हे आम्हाला तेव्हा रिअलाइज झालं. त्यामुळे आम्ही तशी खूप मजा केली. एकत्र जेवणं, एकत्र सीरीज बिंज वॉच करणं, शॉपिंग, अशी खूप मजा केली. आम्हाला सगळ्यांना ते सगळंच आठवून फार गोड वाटतं. म्हणजे तो इतका गोड काळ होता ना खरंच. त्यानंतर समहाव ती स्पर्धा आम्हीही तितकी बघितली नाही जितकी तुमच्या वेळेला बघितली तेवढी, असं मला वाटतं. हो. कदाचित माझं चुकत असेल, आपल्या प्रेक्षकांनी बघितलं असेल. पण तुम्हाला तेव्हाचं आर्याचं एखादं गाणं आठवत असेल तर ते नक्की आमच्या कमेंट्समध्ये कळवा, कारण आम्हाला खूप आठवतात. मला सांग, सारेगमप नंतर तुम्ही सगळे रातोरात स्टार्स झालात. त्याआधी तू गाणं शिकायला खळखळ करायचीस असं मला कळलंय. हो, खूप. मला खरंच नाही एवढं गाण्यापेक्षा जास्ती मेडिकलकडे जास्ती कल होता माझा आणि त्यामुळे गाणं मध्ये मध्ये येतंय माझ्या गोलच्या, असं मला सारखं वाटायचं. अच्छा, गोल वेगळं होतं तुझं. हां. मी खूप ठिकाणी असं सांगितलंय की लहानपणी ना बाबांचं बघितलेलं होतं ना, व्हाईट कोट, स्टेथोस्कोप, सो ते तसं बनायचं आहे असं एक डोळ्यापुढे होतं. घरी आमच्या स्केलेटन वगैरे होतं, त्याचा अभ्यासही व्हायचा. असं काय काय खूप त्या बाबतीत माझा इंटरेस्ट जास्ती होता. त्यामुळे हो, आईला खूप एफर्ट्स घ्यावे लागलेत मला गाणं शिकवायला. पण विशारदपर्यंत तिने शिकवलं मला गाणं. आता मला छान वाटतं की थँक गॉड तेव्हाच ते होऊन गेलं. शिकल्या गेलं एवढं सगळं नॉलेज त्याच वेळेस लहानपणापासून आतापर्यंत आता रेडी आहे ते. पण गाणं जसं घरात होतं तसं शिक्षणही घरात होतं. येस. तू खूप शिकलीयस, वेगवेगळे विषय तू खूप अभ्यास केलायस, हो. डिग्र्या घेतल्यायस वेगवेगळ्या. म्हणजे आज तुला असं वाटतं का की उद्या समजा तू गाणं केलं नाहीस तर तू दुसरं काय करशील? म्हणजे तू तसं करू नयेस, मला असं मनापासून वाटत नाहीये. पण काय आवडतं तुला गाण्याशिवाय? इतर कुठल्या विषयाचा अभ्यास करायला तुला आवडतो? गाण्याशिवाय इतर माझी डिग्री इकॉनॉमिक्स मधली आहे. तो विषय मला आवडत नाही फारसा, पण माझी डिग्री आहे त्याच्यातली. त्याच्यातलं थोडंफार नॉलेज आहे. तर गाणं नसेल तर मी त्याच्यात काहीतरी करू शकेन किंवा मी साऊंड इंजिनिअरिंग शिकली आहे. तो माझा एक दुसरा आवडीचा विषय आहे. त्याच्यातही काहीतरी डेफिनेटली करेन. साऊंड इंजिनिअरिंग म्हणजे काय करतात? मी स्टुडिओ टेक्निक्स शिकले. अच्छा. जे स्टुडिओमधले रेकॉर्डिंगसाठीचं जे सॉफ्टवेअर असतं, अच्छा. ते कसं हँडल करायचं ते शिकले. म्हणजे तू तुझं स्वतःचं रेकॉर्डिंग करू शकतेस? येस, येस. केलेले आहेत असे अनेक आणि एस्पेशली लॉकडाऊनमध्ये मला त्याचा खूप यूज झाला. जेव्हा स्टुडिओज बंद होते, पण तरी काही काही कंपोजर्सना काही असाइनमेंट्स पूर्ण करायच्या होत्या, तर मी घरून रेकॉर्ड करून द्यायचे गाणं. आता मला सांग, सारेगमप जेव्हा तू लहान होतीस तेव्हा तुझं काय वय 8-10 वर्ष असेल, तेव्हा खूप मोठे मोठे परीक्षक येऊन तुम्हाला गाण्याविषयी काहीतरी सांगायचे. येस. अशी एखादी कमेंट म्हण किंवा असं एखादं कुणाचं तरी बोलणं तुझ्या लक्षात आहे की जे तुला गाण्याच्या दृष्टीने किंवा तुझ्या दृष्टीने पुढे आयुष्यभर तुझ्याबरोबर राहिलं किंवा एवढी वर्ष ते तुला कुठेतरी तुझ्या मनात ते राहिलं, तुला शिकवत राहिलं? असं प्रत्येक एपिसोडला काही ना काही टिप्स मिळायच्या. आमचे जे मेंटॉर्स होते, अवधूत दादा, वैशाली ताई आणि जे गेस्ट मेंटॉर्स यायचे, सगळ्यांकडनंच काही ना काही शिकायला मिळायचं. आणि माझी आणि आईची तेव्हा एक पद्धत होती की या एपिसोडला कोणी कोणी काय काय सांगितलंय ते लिहून काढायचं आणि दुसऱ्या एपिसोडच्या गाण्यात त्या चुका नाही होत आहेत ना हे बघायचं. त्यामुळे असं प्रत्येक एपिसोडनी काही ना काही शिकवलं. पण आय थिंक मला एकदा मी सखी ग मुरली मोहन हे गाणं गायले होते आणि ते खूप अवघड गाणं आहे तसं. आणि ते अवघड असल्यामुळे आणि त्याच्यात ज्या खूप क्लिष्ट हरकती आहेत त्याच्यामुळे मी बहुतेक खूप असं काहीतरी विचित्र माझा फेशियल एक्सप्रेशन्स असतील बहुतेक ते गाणं गाताना. तर मला तेव्हा वैशालीताई म्हणाली होती की जरी गाणं अवघड असलं तरी त्या गाण्याचे लिरिक्स काय सांगतायत, त्या गाण्याचे भाव काय आहेत, हेच लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. की तुला एफर्ट्स पडतायत हे कळतंय, पण ते लोकांना नाही दिसता कामा. ते डोक्यात राहिलं आहे. म्हणजे तू कसं म्हणाली होतीस?
सखी ग मुरली मोहन मोही मना, गाऊ किती पुन्हा पुन्हा. आता बहुतेक असं झालं असू शकतं हं. की त्याच्या गुणा. हं. सो ते जरासं वेगळं पोर्ट्रे झालं त्याचं मिनिंग. तर अच्छा. हा हा. गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या गुणा. हे यायला हवं होतं तो सॉफ्टनेस अपेक्षित होता. चेहऱ्यावरनं. हा. चेहऱ्यावरती आठ्या नको होत्या ते गाताना हा. असं. म्हणजे प्रेझेंटेशन विषयी प्रेझेंटेशन वाईज. येस. कारण आम्हाला ऐकताना प्रत्येकच गाणं तुमचं फ्लॉलेसच वाटायचं, आत्ताही वाटतं. पण मला खरंच एक म्हणजे कुतूहल म्हणून मी तुला विचारते की त्या वयात सुद्धा जेव्हा तुम्ही गायचात तेव्हा तुमचा तो जो एक टेक असायचा तोच खरंच फायनल असायचा का? हो 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 हो. आम्हाला कधीही रिटेक्स अलाउड नव्हते अच्छा. ना, त्याच्यावरती काही पोस्ट प्रोडक्शन काही प्रोसेसिंगही कधीही झालं नाही. जसं गायलो होतो तसंच ऐकू आलं. आणि मग आर्या, जेव्हा तुम्ही 5 जण शेवटी उभे होतात आणि शेवटचं एक विजेती म्हणून तुझं नाव तू नाही ऐकलंस, येस. तेव्हा तुला काय वाटलं? कारण आम्हाला सगळ्यांना धक्का बसला होता. खूप लोकांना कसं होतं की कंपॅरिझन करायला किंवा तुलना करायला खरंच काही कारण नव्हतं. तुम्ही सगळेच उत्तम होतात. हो. पण तरी सुद्धा असं वाटलं होतं की तू जिंकशील. थँक्यू सो मच. असं वाटलं होतं यासाठी. आणि ग्रँड फिनालेचा ना ॲक्च्युली आमचा एक खूप खूप फनी किस्सा आहे की मी आणि प्रथमेश आमच्यात अशी एक इंटरनल कॉम्पिटिशन चालू होती की तू जिंकणार नाही तर मी जिंकणार, असं ओ. बघू कोण जिंकेल असं. तर खळे काका, आता मला माहिती नाहीये मी सांगणं कितपत योग्य आहे, पण खळे काकांनी आमचा रिझल्ट अनाऊन्स केला आणि ते चेअरमध्ये बसले होते. त्यांच्या ह्या बाजूला मी होते आणि ह्या बाजूला प्रथमेश होता आणि मग उरलेले लिटिल चॅम्प्स बाजूला होते. आणि त्यांनी ती चिठ्ठी उघडली तेव्हाच आम्हाला दिसलं होतं नाव. आम्ही दोघेही खुश. तू पण नाही जिंकला, मी पण नाही जिंकला. त्याच्याही नंतर आमचे पण हा इनोसन्स आहे ग, म्हणजे हाच तो इनोसन्स. ह्याच लेवल, हे एवढंच डोकं होतं. म्हणजे विनर आणि विजेता उपविजेता ह्यात काय फरक असतो हेच मुळात माहिती नव्हतं. रोहित म्हणला पण होता कार्तिकीला की मग काय झालं, तुझ्या ट्रॉफीवर विजेती लिहिलंय, माझ्या ह्याच्यावर उपविजेता लिहिलंय. मी उप खोडलं की मी पण विजेता. इतका कॅज्युअल अप्रोच होता आमचा त्या अख्ख्या फंक्शनकडे. किती छान. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की खरं तर 5 जणांची नावं अनाऊन्स करावीत आणि ह्यांच्यात कोणीतरी एक जण पुढे एक जण मागे असं करू नये, असं आम्हाला खरंच पण मनापासून माहितीये, वाटलं. कार्तिकीचे बाबा सुद्धा मुलाखतीत हे म्हणाले होते की ती विनर होती ऍक्च्युली, तर तिला खूप काय काय प्रिव्हिलेजेस घेता आले असते त्या विनर हो. पदाचे. हो. पण तिचेही बाबा हेच म्हणाले होते की जरी कार्तिकी विनर असेल तरी आमच्या दृष्टीने 5ही लिटिल चॅम्प्स विनर आहेत. तर पॅरेंट्स मध्ये सुद्धा इतकं छान वातावरण होतं, त्यामुळे मुलांपर्यंत पण ती कॉम्पिटिशन आली नाही कधी. नाही, ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे याच्यासाठी खरं तर तुमच्या पालकांचंच कौतुक आणि आभार असं मला वाटतं की येस. त्यावेळेला तुम्हाला त्यांनी इतकं जमिनीवर ठेवलं आणि हो. तुमच्यात आपापसात इतके चांगले संबंध त्यांनी ठेवले, टिकवले. आज जेव्हा तू ह्या सगळ्या रियालिटी शोजच्या आणि ह्या स्पर्धा बघतेस तेव्हा तुला काय वाटतं? कारण आता ते चित्र बदललंय. खूपच बदललंय. कारण ज्या ज्या गोष्टी आम्हाला माहितीही नव्हत्या लहानपणी, डायनॅमिक्स काय असतात वगैरे, मॉड्युलेशन्स काय असतात, हे माहितीही नव्हतं आम्हाला. ते आताच्या मुलांना पहिल्या राऊंड पासूनच त्यांचं पहिलं ऑडिशनचंच गाणं इतकं 100% परफेक्ट सादर करतात. ते त्यांचं सगळं इंटरनेटमुळे किंवा काय कशामुळे अख्खं जगच त्यांना ओपन झालंय. तर जितके त्यांच्या मनात डाऊट्स येतात ते गुगल त्यांना इझिली आन्सर करू शकतोय. त्यामुळे त्यांचं शिक्षणही आपापलं सुरू असतं आणि सगळे शिकूनच आलेले असतात स्टेजवरती. त्यांना टिप्स तरी काय सांगणार आपण, असं होतं. पण मुलं खूप हुशार पण आहेत आणि सगळं म्युझिक त्यांना फ्यूज करणं खूप छान जमलंय. त्यामुळे तो एक फार कमाल चेंज मला वाटतो. त्यावेळेच्या त्या स्पर्धेच्या अनुभवानंतर तू राष्ट्रीय पातळीवरच्या दुसऱ्या स्पर्धेला का नाही गेलीस? कारण मला असं वाटलं नाही की मी आता परत एकदा कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा. कॉम्पिटिशननी मला जे द्यायचं होतं ते आय थिंक मला तेव्हा कळलं की मला ह्या कॉम्पिटिशननी काय काय मिळालेलं आहे, हे त्याच्यात आता मी काय करू म्हणजे मी एक प्रोफेशनल सिंगर होईन, ह्याच्याकडे मला जास्ती अभ्यास माझा व्हायला हवा होता.
तर कॉम्पिटिशन टू कॉम्पिटिशनच करत राहिले असते तर मग मी त्याच्यातून बाहेर पडले नसते कधी, असं मला वाटतं. त्यामुळे नाही, महत्वाची गोष्ट आहे ही. कारण बरेचदा असं होतं ना की एकदा एक स्पर्धा झाली की आता मी याच्यापेक्षा मोठ्या स्पर्धेला जातो असं वाटू शकतं. हो. आणि असं तुला बऱ्याच जणांचं मी बघतीये पण. हो. आणि आता आणि तुला एवढं पाठबळ होतं ग, म्हणजे जगातल्या सगळ्या मराठी घरांमधलं तुला पाठबळ होतं, त्याच्यामुळे ते वोटिंग बिटिंग वगैरे काही असतं तर आम्ही सगळ्यांनी केलंच असतं. शिक्षणाला पण आणि घरी हो. इक्वल प्राधान्य असल्यामुळे हं. आता बास कॉम्पिटिशन असं झालं की आता शिक्षण पूर्ण होऊ देत. तेव्हा 9वीत होते, हं. 8वी 9वीचं वर्ष सारेगमप मध्ये पूर्ण गेलं आणि मग त्याच्यानंतर 10वी महत्वाचं वर्ष, मग 12वी अजून महत्वाचं वर्ष. त्यामुळे एकीकडे गाणं एकीकडे अभ्यास असं इक्वली चालू होतं. आणि मग त्यानंतर तू पहिलं व्यावसायिक गाणं कधी गायलीस? म्हणजे मध्ये काही वर्ष तू शिकत होतीस येस. किंवा तू थोडीशी लाईमलाईट पासून लांब होतीस असं जर आपण म्हटलं, होतीस का एकतर? आणि मग त्याच्यानंतर तू व्यावसायिक गाणं पहिलं कुठलं गायलीस? लिटल चॅम्प्सची कॉम्पिटिशन झाल्याच गायले. बालगंधर्व चित्रपटासाठी परिये वाके पायल सजनी बंदिश गायले. ते पहिलं व्यावसायिक प्लेबॅक होतं. अच्छा, गाणं थोडस. अरे बापरे, आठवायला लागेल. बरं, आठव. परिये वाके पायल सजनी, परिये वाके पायल सजनी, जो ना माने गुनीजन की रीत, जो काहू की सीखन माने, जो काहू की सीखन माने, ऐसे मानस के पास न जाइए, दर्स कहे अब सोना डरिए, परिये वाके पायल सजनी, परिये वाके पायल सजनी. वा 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 वा, थँक्यू, आभार. तू हे गायलीस. एकदा जेव्हा तू आता स्वतःला व्यावसायिक गायिका म्हणून लोकांसमोर आणलंस, त्यानंतर म्हणजे माझा प्रश्न असा आहे की तू काय विचार करून गाणं निवडतेस एवढ्यासाठी? कारण एकदा तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करायला लागलात ना की नाही म्हणणं कठीण होतं. हो. तू नाही कसं म्हणतेस? माझ्यासाठी आय थिंक ते काम आई करते. अच्छा. आणि लहानपणापासून तिने केलं म्हणजे, त्यामुळे आता मला माहितीये की नाही कशाला म्हणायचंय. तू रेकॉर्डिंगच्या दृष्टीने म्हणतेस ना, कुठलं गाणं एखादं गाणं तुला जेव्हा विचारतात तेव्हा हे गाणं मला गायचंय, हे गाणं मला गायचं नाहीये, राईट, कुठेतरी तर तुला ते ठरवावं लागतच असेल ना, कारण रोज तुझ्याकडे कोणीतरी ऑफर घेऊन येत असेल. एका बाबतीत मी खरंच खूप स्ट्रिक्टली फॉलो करते की लिरिक्स. अच्छा, लिरिक्स छान आहेत का, त्याच्यातनं चांगले भाव लोकांपर्यंत पोहोचतायत का, किंवा कोणाला ऑब्जेक्टिफाय नाही करत आहेत ना, किंवा डबल मिनिंग नाही आहेत ना, हे मी डेफिनेटली बघते. असे लिरिक्स नाही गात. किंवा कंपोजिशन मी माझ्या आवाजात ऐकायला आवडेल असं आहे, किंवा मला एक्सपेरिमेंट करता येईल माझ्याच आवाजाबरोबर काहीतरी असं आहे का, हे बघते. असं असेल तर डेफिनेटली गाते. देशाबद्दल काही असेल, मी ज्या देवांना मानते त्याच्याबद्दल असेल तर गाते. हो, तू माझ्या मित्रमैत्रिणींनी केलं असेल तर डेफिनेटली गाते. पण मित्रमैत्रिणींनी केलेलं समजा एखादा नाही फारसं आवडलं तर? नाही, मग नाही फारसं आवडलं नाही असं, पण लिरिक्स चांगले नसतील तर मग मी नाही गात. पण अदरवाईज ते माझ्या फ्रेंड्सनी केले तर मग मी गाईन. मग असं असताना, कारण आम्हाला ना आर्या म्हटल्यावर कशी एक गोड गोंडस मुलगी आणि त्याच्यानंतर एखादी लावणी, हो, जेव्हा तू गातेस तेव्हा तो ठसका किंवा शेवटी ते शृंगार गीत आहे, तर ते तू बाई ग इतकं सुंदर गायलीयस चंद्रमुखी मधलं, तर परत तो एक थोडासा वेगळा बाज होतो ना गाण्याचा. हो हो, पण बाईगच्या बाबतीत मी वेगळं बोलीन, पण इतर ज्या लावण्या आतापर्यंत गायलेली आहे त्याच्याबद्दल सांगायचं तर मला मुळात प्लेबॅक सिंगिंग खूप आवडतं. जरी मी माझं शिक्षण सगळं क्लासिकलचं आहे, पण माझ्यासाठी माझा फेवरेट जॉनर हा भावगीत, लाईट म्युझिक, त्याच्यातले सगळे प्रकार असं आहे. त्यामुळे मी रेकॉर्डिंग करताना मी नसते, मग मी ते गाण्याला जे लागतं
तसा बास देऊ शकते. पण हा. बाईगच्या बाबतीत म्हणायचं तर त्याचं सगळंच क्रेडिट अजय दादाचं आहे. त्याचा तू जर मेकिंगचा व्हिडिओ बघितला असशील तर एकन एक लाईन माझ्याकडनं अजय दादानी परफेक्शननी गाऊन घेतली आहे. जर कसे डायनॅमिक्स कुठल्या लाईनच्या कुठल्या वर्डला हवे आहेत हे पण मला अजय दादानीच गाऊन घेतलंय. बाई गचा फक्त आवाज माझा आहे, बाकी सगळं अजय दादाचं ब्रेन्स आहेत त्याचे. आणि त्यासाठी तुला राज्य पुरस्कार पण मिळाला येस त्या गाण्यासाठी. येस, हो. एक माझं पहिलं आयुष्यातलं फिल्मफेअरही मिळालं. नाही, ते फारच सुंदर आहे. पण मला यावरनं तुला असं विचारावं असं वाटतं की एक ना आपल्याकडे काहींचा असा आक्षेप असतो की तुम्ही जेव्हा भावगीतं गाता, तुम्ही म्हणजे गायक भावगीतं गाता, तेव्हा त्याच्यामधली बहुतेक सगळी भावगीतं ही वर्षानुवर्ष लोकांनी गायलेलीच असतात. हो, तुम्ही तेच परत 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 गाता, त्याच्यामध्ये काही नवीन येत नाही. तुला असं वाटतं का? कारण मग ते कसं होतं की कितीही म्हटलं तरी सुद्धा कुणा थोर गायकांनी गायलेलेच तुम्ही रेप्लिकेट करत असता किंवा तुम्ही बरोबर त्याची इन अ वे कॉपी करत असता आणि वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या लोक तेच गात असतात. तर ह्याविषयी तुला काय वाटतं? मला खरंच हे थोडंसं नाही आवडत असं. पण म्हणूनच मी जो माझा सोलो शो करते त्याच्यात मी अगदी लोकांची फरमाईश असेल अशी गाणी जी आधी लेजेंडरी सिंगर्सनी गायलेली आहेत अशी गाते. पण अदरवाईज मी सगळी माझी ओरिजिनल गाणी त्याच्यात गाते. अच्छा. जितकं जास्ती मला हे आवडतं म्हणजे की जरी माझं एखादं गाणं नवीन आहे आणि ते लोकांपर्यंत अजून इतकं नाही पोचलंय, पण मी तरी सुद्धा ते गाणं गाते कारण ते वेगळं आहे आणि ते ओरिजिनल आहे. त्यामुळे ओरिजिनल कंटेंट गाणं मलाही आवडतं. कारण कसं होतं की मग ना एक ती तुलना असतेच. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्या ओरिजिनल गाण्याच्या किती जवळ जाताय हे बघण्याकडेच म्हणजे गायकांचाही बरेचदा प्रयत्न असतो. दोन्हीही कडनं काहीही केलं तरी ना दोन्हीही मतांचे लोक आहेत की हे ओरिजिनल सारखं नाही गायली, मग हे असं इम्प्रोव्हायझेशन ह्याच्यात केलं, हे काय दीदींना सुचलं नसतं पण त्यांनी नाही केलं, ह्याचा अर्थ तो विचार नव्हता तिकडे तू करायला पाहिजे होता. किंवा जसंच्या तसंच गायली, काही ओरिजिनलच नाही केलं, काही इम्प्रोव्हायझेशनच नाही केलं. दोन्ही मतांचे लोक आहेत. पण मग रियालिटी शोज मध्ये तर हेच करतात ना. राईट. रियालिटी शोज मध्ये तुम्ही कुठे नव्याने काही करत असता, त्याच्यामध्ये तुम्ही वर्षानुवर्ष जी गायलेली गाणी असतात तीच गात असता. म्हणजे मला असं वाटतं तिथून सुरुवात होते त्याला. पण मला असं वाटतं रियालिटी शो मध्ये ते मस्ट असेल कदाचित, कारण मग अदरवाईज तुमचं गाणं कितपत चांगलं आहे, तुम्ही किती चांगले गायक आहात ह्याच्यासाठी कंपॅरिझनला एक काहीतरी पाहिजे, त्याच्यासाठी असावं. जज कसं करणार? तू जेव्हा रियालिटी शोची जज झाली होतीस तेव्हा तू काय सांगायचीस मुलांना? म्हणजे तुला तुझ्या दृष्टीने चांगलं गाणं तू कशाला म्हणायचीस? सूर, सुरेल सूर आणि जे आत्ता नव्याने आम्ही शिकलोय की व्हॉइस मॉड्युलेशन, डायनॅमिक्स, प्रत्येक गाण्याच्या जॉनरनुसार आवाज कसा लावायला पाहिजे हे एक बघितलं. आणि ते आय वॉज सरप्राईज की 9 वर्षाच्या मुलांना हे जमत होतं. इंग्लिश उच्चार एक काय म्हणूयात इंग्लिश ऍक्सेंट असलेलं गाणं आणि जोडून त्याला मराठी कुठलं तरी ढगाला लागली कळसारखं गाणं असेल तर त्याचा स्विच जमायचा त्यांना करायला. पण हे मी जेव्हा मुलांना जज केलं, मी जज केलंच नाही मुळात, मी त्यांना ताई म्हणूनच सांगायचे सगळं. जे मी शिकली आहे ते फक्त नॉलेज पास ऑन करणे इतकंच मी करत होते त्याच्यातही. आणि मला अवधूत दादाला मी खूप त्याच्यात काय त्याचे सगळे वर्ड्स मला आठवायचे की तो कसं म्हणायचा मला की सुरेल तर काय आमची आर्या गातेच, पण याच्यात एक्सप्रेशन असले असते तर अजून छान वाटलं असतं की दुसरा व्यक्ती हर्ट नाही होणार असं हे पहिले बघायचे. लहान मुलं कारण इतकी लहान असतात की त्यांना मी सांगितलं असतं की तुझे एक्सप्रेशन्स नाही जमले, पण ते मी प्रेमानेच सांगते ऍक्च्युली ह्याच्या मागचा अर्थ प्रेम आहे हे कळण्या इतकी त्यांची मेंटॅलिटी नसते. त्यामुळे बोलतानाच प्रेमाने बोलणे आणि समोरची व्यक्ती हर्ट नाही होणार आणि फॉरेव्हरचं गाणंच बोर वाटायला लागेल त्या व्यक्तीला असं नाही होणार हे नक्की बघायचे. हो नाही, आणि जज करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तो शब्दच इतका मोठा आहे, खूप भीतीदायक आहे तो शब्द जरा ऐकूनच. मला सांग, तू आता खूप कार्यक्रम करतेस, म्हणजे तू माईकच्या ह्या बाजूला बंद खोलीत सुद्धा गातेस प्लेबॅक सिंगिंग म्हणून, आणि तू लोकांसमोर सुद्धा गातेस. चांगला श्रोता कसा असला पाहिजे असं तुला वाटतं? हा प्रश्न खूप भारी आहे, मला खूप आवडलाय हा प्रश्न. अकॉर्डिंग टू मी सगळ्यात आधी तर चांगला श्रोता हा तिकीट काढून तुमच्या ऑडियन्सला, तुमच्या प्रोग्रामला आलेला आहे
इथेच चांगल्या श्रोत्याची टेस्ट तो पास होतो. कारण त्यांनी तिकीट काढलं आहे याचा अर्थ त्याला गाण्याची तेवढी आवड आहे. एस्पेशली आता माझ्या शोला आलाय तर माझ्या गाण्याची आवड आहे. माझी गाणी ऐकायची आहेत ह्याचा अर्थ आधी ऐकलेली आहेत. त्यामुळे तो चांगलाच श्रोता ह्या कॅटेगरीच्या अंडर येतो. आणि मी आता 3 प्रकारचे वेगवेगळे शोज करते. पूर्ण डिवोशनल, एक कृष्णावरती आधारित ज्याच्यात सगळ्या विविध भाषांचे कॉम्पोजिशन्स आहेत, आणि आर्य आंबेकर लाईव्ह ज्याच्यात माझे ओरिजिनल्स असतात. तर मला 3ही कार्यक्रमांना वेगवेगळ्या प्रकारचे श्रोते बघायला मिळतात. आणि खूप मी खरंच स्वतःला फॉर्च्युनेट समजते की प्रत्येक प्रकारच्या कार्यक्रमाला आत्तापर्यंत मला खूप छान ऑडियन्स संख्येने सुद्धा आणि ऐकणारा सुद्धा असा मिळालेला आहे. की काही काही डिवोशनल कॉन्सर्ट्सच्या नंतर आजी आजोबा असे भेटायला येतात ना, तर डोळ्यात पाणी घळाघळा त्यांच्या, हातात हात घेऊन म्हणतात की तू खूप आनंद दिलास आम्हाला. तर मला असं वाटतं, किंवा आता माझ्या ए लाईव्ह, आर्य आंबेकर लाईव्हला लोक माझ्याबरोबर अख्खीच्या अख्खी गाणी गातात. असं नाही की मी फक्त माईक असा केलाय आणि ते साईन लाईन गात आहेत, असं नाही. अख्खं गाणं मी गात असते आणि तेही गात असतात. कधी कधी नॉन फिल्म कुठल्या माझ्या 10 वर्षापूर्वी रिलीज झालेल्या अल्बमचं एखादं सजण दारी उभा गाणं गा ही फरमाईश देतात. तर मला असं वाटतं हाच चांगला श्रोता आहे की मला जे त्यांना ऐकवायचंय ते प्रेमाने ऐकतायत आणि ऍक्सेप्ट करतायत, आणि प्रेम इतकं भरभरून प्रेम करतात. मी काय म्हणेन, मी ब्लेस्डच आहे या बाबतीत असं म्हणेन. आणि हेच आय थिंक चांगला श्रोताच मला लहानपणापासून मिळालेला आहे. ब्लेस्ड आणि मेहनत सुद्धा ग, हो. एवढ्या वर्षांची. तू कसा रियाज करतेस? मेहनतीबद्दल आपण बोलतो आहोत, तर तुझा रियाज कसा असतो? रोजच्या रियाजात मी आधी ओमकार लावते, मग स्वर, सारेगमपधनिसा, स्वरांचा रियाज करते. आणि आधी रागदारीचा रियाज खूप व्हायचा. जेव्हा विशारद किंवा MA करत होते तर खूप रागांचा रियाज व्हायचा. आता जसे शोज वाढलेत तसं कुठला शो आता रिसेंटली असणार आहे, त्याच्यात काय मी गाणार आहे, मग काय नवीन त्याच्यात घेऊ शकते ते बसवणं, त्याचा रियाज करणं हे जास्ती होतं. जयपूर घराण्याच तू शिकलीस? Yes. जयपुरात रवली, कारण तुझी आई हो अश्विनी त्यांची हो शिष्य आहे. तुझा जन्म नागपूरचा आहे ना? हो. मग नागपूरचं कनेक्शन कसं काय हे तुझं? आई माझी नागपूरची आहे. अच्छा. आई नागपूरची असल्यामुळे जन्म तिकडचा आहे, बाकी ब्रॉटअप इन पुणे. आणि मग आता तू पुणे मुंबई दोन्हीकडे राहतेस? हो. रेकॉर्डिंग जास्त मुंबईत असतात? येस, त्याच्यासाठी अपडाऊन. राहायचे पण मुंबईत, पण आता मला वाटतं पुणे राहण्यासाठी बेटर आहे. नाही, पुणे राहण्यासाठी बेटर आणि मुंबई कामासाठी बेटर. येस, करेक्ट. असं का वाटतं तुला? तू मुंबईची आहेस, सॉरी. नाही, मी पुण्याचीच आहे. मग मी मूळची पुण्याचीच आहे, पण आता मी सुद्धा 25 वर्ष मुंबईत, 27 वर्ष मुंबईत राहते. नाही, मला असं वाटतं कारण माझे सगळे फ्रेंड सर्कल माझं पुण्यातलं आहे, तर चल लवकर आत्ता आपण भेटूयात असं मला मुंबईत नाही म्हणतायत. त्यात मी एकटी राहत असते तिकडे, त्यामुळे अजूनच बोर होतं. मग पुढे मला राहायला छान वाटतं. आता मला सांग, हे जे सध्या ना हे AI आणि ऑटो ट्यून वगैरे ह्या गोष्टी झाल्या, याच्यामुळे काय परिणाम होतोय एकूण तुमच्या इंडस्ट्रीवर आणि गाण्यावर? तुझ्या स्वतःच्या अनुभवात काय होतंय? AIचा एकंदरीत जो काही स्केरी सिनॅरिओ सध्या सुरू आहे, मला त्याच्या पुढे असं वाटतं ऑटो ट्यून ला उगाच बिचारा गोंडस बाळच वाटायला लागलाय ऑटो ट्यून. त्यांनी काहीच कोणाचं नुकसान होत नाहीये ऍटलिस्ट. अच्छा. जे काही होतंय ते म्हणजे गाणं एनहान्स तरी होतंय. AI सारखं असं कोणाचं तरी प्रोफेशनच तुम्ही नॉन एक्झिस्टंट करून टाकताय असं काम ऑटो ट्यूननी झालेलं नाही आतापर्यंत. त्यामुळे AIचं तर मला असं वाटतंय जर चांगला यूज केला तर खरंच काहीतरी चांगलं होऊ शकतं, पण अदरवाईज अख्खेच्या अख्खे लिरिक्स तुम्हाला AI देत आहे, कॉम्पोजिशन AIच देत आहे, अरेंजही गाणं AIच करणार, आणि व्होकल्सचे आजकाल सॅम्पल्स वेगवेगळे घेऊन नवा आवाज क्रिएट करून गाणंही त्यांच्याकडनं गाऊन घेतात. AIच सॉफ्टवेअरच गाणंही गातं. हे इतकं जर का होत असेल लिमिटच्या बाहेर AIचा यूज, तर तो डेफिनेटली स्केरी आहे. पण एवढं खरंच रोजच्या गाण्याच्या सध्याच्या सिनेरिओमध्ये होतंय? मला एक मेल आली होती की हे गाणं आहे, ही लिंक आहे, हे गाणं आम्ही AI थ्रू बनवून घेतलं, कॉम्पोजिशन, अरेंजमेंट, लिरिक्स सगळं AIचं, आणि हे फक्त तुझ्या आवाजात आम्हाला गाणं करून घ्यायचंय. मी लिटरली देवाचे आभार मानले की थँक गॉड की यांना ऍटलिस्ट व्होकल्स माझे घ्यायची बुद्धी होतीये. पण म्हणजे हो, हे सर्रास करतायत आजकाल लोक. बापरे. हो, स्केरीच आहे ते.
मला सांग, आता सध्याच्या काळात आता असं आहे ना, की जी एक पारंपरिक गाण्याची पद्धत होती आपल्याकडे, किंवा त्याचे जे वेगळे वेगळे प्रकार होते ते बाजूला पडून, म्हणजे शास्त्रीय गायन ही एक गोष्ट झाली, त्याच्या मैफिली असायच्या, दुसरं म्हणजे एक भावगीतं असायची, तिसरं म्हणजे चित्रपट गीतं असायची. या सगळ्याच्या पलीकडे एक सिंगल्स हा एक प्रकार असतो, जो आमच्या पिढीमध्ये तुलनेने कमी होता, हळूहळू हो. तो यायला लागला होता. पण तुमच्या पिढीमध्ये तर तो खूपच जास्त आहे. खूप आहे. म्हणजे विशेषतः हिंदी संगीतात तर मला असं वाटतं ते खूपच आहे. म्हणजे माझी मुलगी अनेक अशा लोकांची गाणी मला ऐकवत असते की मला त्यांची नावं व्यावसायिक गायक म्हणून फारशी माहिती नसतात, पण त्यांची सिंगल्स या पिढीतल्या मुलांना प्रचंड आवडत असतात. येस, ही संस्कृती मराठीमध्ये तेवढी नाहीये का अजून? आहे, आता येतेय. सिंगल्सचं एक सगळंच वेगळं आहे त्यांचं. तो बाज पण वेगळा आहे कंपोजिशन्सचा, ते सिंगर्स पण वेगळे आहेत. आणि उगाच अशी एक तुलना होते की ही चित्रपटाची समजा प्लेबॅक सिंगर आहे, तर ही सिंगल्स नाही गाणार. अच्छा. मला असं वाटतंय सिंगल्स हे इंडिपेंडंट आर्टिस्टना जास्ती वाव देण्यासाठी ते आलं. आणि आता इंडी आर्टिस्टच जास्ती काय म्हणतात त्याच्यावरती त्यांचा हक्क आहे. असं एकंदरीत सिनारिओ कोणी मुद्दाम नाही केलं ते, पण ते तसंच झालेलं आहे. पण येस, इंडिपेंडंट म्युझिक जरा येतंय वरती, विच इज गुड ऑल्सो. कारण अदरवाईज इंडिपेंडंट सिंगर्सना आणि आर्टिस्टना आयडेंटिटी देता येते गाणं. बरोबर. त्यामुळे ते एका अर्थी चांगलं पण आहे की एखाद्याकडे समजा खूपच कमाल लिरिक्स आणि कॉम्पोजिशन स्वतःनी बनवलेलं आहे, पण ते कुठल्याच चित्रपटाच्या काय स्टोरीमध्ये बसत नाहीये, तर ती व्यक्ती खचून नाही जात आजकाल. ती ते एक EP म्हणून 3 स्वतःची गाणी रिलीज करते, एक इंडिपेंडंट सिंगल रिलीज करते. दॅट पर्सन इज ऑल्सो हॅपी. वर्क्स इन एव्हरीबडीज फेवर. म्हणजे हा एक प्रकारचा आता गाण्याच्या इंडस्ट्रीमधला स्ट्रगल आहे असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे ते सगळे स्ट्रगल करतात असं नाही, पण जसं चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये अभिनय ज्यांना करायचा असतो ते एक फोटोशूट करून घेतात, ते निर्मात्यांना भेटतात, ते वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःचे शो रील्स करून लोकांना दाखवतात, हा त्यांचा स्ट्रगलचा भाग झाला. गायकांचा स्ट्रगल काय असतो? हे असे सिंगल्स करणार किंवा अशी गाणं, असं काही त्यांचा तो स्ट्रगलचा भाग असतो? मला ऍक्च्युली फार कल्पना नाहीये गायकांच्या स्ट्रगल्सच्या बाबतीत. कारण जसं मी मगाशी म्हटलं, देवाच्या कृपेने झी मराठी सारेगमप यांनी एक मुख्य काम आमचं केलं की आम्हाला प्लॅटफॉर्म दिला. त्यामुळे तसा फारसा स्ट्रगल नाहीये. आणि घरून पण असे संस्कार आहेत की तू रियाज कर की काम तुझ्याकडे आपणून येईल. त्यामुळे मी फार असं स्ट्रगल वगैरे केलेलं नाहीये. माहिती नाही म्हणजे. मग ह्या सगळ्यामध्ये ती सध्या काय करते, कसं आलं? कारण त्यात अचानकपणे आम्हाला आर्या आंबेकर गाणारी, गोड गाणारी मुलगी अभिनेत्री म्हणून दिसली आणि चांगलं काम करून गेली. हे सगळं कसं काय झालं? त्याची पण एक अशी फनी स्टोरी आहे की मला एकदा सतीश सरांचा फोन आला. आणि सतीश राजवाडे, तुम्ही बघितलाय की नाही? ती सध्या काय करते, नसेल बघितला तर नक्की बघा, छान सिनेमा आहे. येस, सतीश सरांनी फोन केला की आपल्याला एक असं चित्रपट करायचा आहे आणि तन्वीच्या भूमिकेसाठी आम्ही तुझा विचार करतोय, तर करशील का काम? मी अजिबात विचार न करता नाही म्हटलं, म्हणून टाकलं. कारण अजिबातच मला अभिनयाचा एक्सपिरियन्स नव्हता तोपर्यंत आणि उलट भीतीच वाटत होती की पहिलंच काम असेल आणि डायरेक्ट सतीश राजवाडे सरांकडे कायच वाटेल त्यांना मला नाही जमलं तर. त्यामुळे मी नाही म्हणून टाकलं. आणि माझं 12वीचं वर्ष होतं तेव्हा. आणि सांगितलं मी त्यांना की माझं 12वीचं महत्त्वाचं वर्ष आहे, मी शक्यच नाही अभिनयाकडे आता लक्ष देणं, अभ्यास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे वगैरे. खरंच पण होतं आणि मला आवडायचा अभ्यास तेव्हा. कसं काय असं काय माहिती, पण हो, मला आवडायचा अभ्यास. आणि मग 3 वर्षांनी त्यांचा मला परत फोन आला की झालं का तुझं ग्रॅज्युएशन? म्हटलं येस, इकॉनॉमिक्समध्ये झालं. मग आता करशील का तू अभिनय, असं ते म्हणाले. मग मी सांगितलं त्यांना की हे मला काही जमत नसतं अभिनय वगैरे. ते म्हणाले तन्वी, हे जे कॅरेक्टर आहे हे आम्ही तुझ्याकडे बघूनच लिहिलंय, तुला नाही अभिनय वगैरे त्याच्यात फारसा करावा लागणार, आणि जर लागला तर मी करून घेईन. त्यामुळे तसा घडला ती सध्या काय करते. त्यात मी जसं मी म्हणते ना की बाई ग हे गाणं एंटायरली अजय दादाचं आहे, नावालाच मी आहे त्याच्यात, तसंच मी ह्या चित्रपटाच्याही बाबतीत म्हणते की त्याच्यावरती जे मला अवॉर्ड्स आतापर्यंत मिळाले ऍक्टिंगसाठी, सगळ्याचं क्रेडिट सतीश सरांचं आहे. त्यांनीच तो अभिनय करून घेतलेला आहे माझ्याकडनं. आणि त्यात तू गायली सुद्धा.
3 गाणी. हे फार कमी जणांच्या वाट्याला येतं की असा एक चित्रपट ज्याच्यामध्ये मुळात अभिनय करायला मिळत नाही किंवा गायला मिळत नाही, तुला दोन्ही मिळालं. हो, गॉड्स ग्रेस. आणि तूच गात होतीस, त्या गाण्यावरती तूच दिसत होतीस. हो हो, कितीदा ड्रीम नव्याने. कम ट्रू. ते पण गाऊन दाखव ना आम्हाला. एवढं सगळं मी बोलल्यावर पुढचा प्रश्न आता तुला कळायला पाहिजे की मी असं म्हणणार आहे की ते पण गाऊन दाखव. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी. कितीदा सुकोनी पुन्हा फुलावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. वा. Oh, sorry. मी आरपार वुमन की बातची अत्यंत मनापासून आभारी यासाठी नेहमीच असते की मला हे सगळं इथे बसल्या बसल्या ऐकता येतं. जे आम्ही प्रेक्षक म्हणून, श्रोते म्हणून ऐकत असतो, बघत असतो, त्या सगळ्यांना मला असं भेटता येतं आणि त्यांचं इथे बसून ऐकता येतं गाणं. जसं मध्ये देवकीताईंकडनं सुद्धा मला ऐकता आलं आहाहाहा. आणि मला इतका आनंद झाला. तू त्यांच्याकडे शिकत होतीस ना काही काळ? येस येस, काही महिने शिकले. आता मला सांग की ह्यानंतर तुला धपाधपा अभिनयाच्या ऑफर्स पण आल्या असतील. हो. मग तेच कुठल्या आणि- कुठल्या आल्या होत्या म्हणजे? हो, मी ऍक्च्युली सांगितलं असतं पण नको. एखादं? पण हेच म्हणजे जसं गाण्याच्या निवडीच्या बाबतीत काय काय फिल्टर्स आहेत, तसे याही बाबतीत आहे. इथे तर जास्ती आहेत उलट. त्यामुळे माझ्या हातनं असं काहीतरी, माझ्या तोंडून वेगळेच कुठले तरी डायलॉग्स ज्याच्यात मी कम्फर्टेबल नाहीये जे बोलायला, असे असतील किंवा असे कुठले सीन्स असतील, असे आउटफिट्स असतील किंवा काहीतरी एक समाजासाठी चुकीचाच संदेश जातोय असा कुठला रोल असेल, म्हणजे मी ज्याच्यात कम्फर्टेबल नसीन असा कुठला रोल असेल, तर मी शक्यतो नाही म्हणते. आणि तसेच रोल्स आतापर्यंत आले त्यामुळे नाही म्हणले आहे. हे रेअर काय तुला सांगू आर्या, कारण आपली जी काही विचारसरणी असते किंवा आपल्याला आपली जी आवड असते त्याच्याशीच अगदी संलग्न असं काम निवडणं हे प्रत्येकाला जमत नाही. कधी कधी कामाची गरज म्हणून आपल्याला आपली आवड बाजूला ठेवावी लागते किंवा right. आपली विचारसरणी बाजूला ठेवावी लागते. आणि हे त्या वेळेचे निर्णय असतात, त्या चुकीचं किंवा बरोबर असं आपण काही म्हणत बरोबर नाही आहे. खरं तर. हो, म्हणजे म्हणू नये असं मला वाटतं. Correct त्या आहे. वेळची त्या माणसाची काय काय असेल गरज आहे आपण नाही सांगू शकत. सांगू बरोबर शकत नाही. आहे. त्यामुळे लवकरच तुला असा एखादा रोल मिळावा आणि आम्हाला तू दिसावीस समोर असं मला खूप वाटतं. फिंगर्स क्रॉस. पण आला रोल तर तुला अभिनय करायला आता आवडेल? हो, डेफिनेटली आवडेल. म्हणजे आता ती भीती राहिली नाहीये. नाही. हो. सर्व फिल्म मेकर्स प्लीज नोट, आर्या इज ओपन टू गुड ऑफर्स. येस. तुम्हीही सांगा तुम्हाला आर्याला कुठल्या रोल्स मध्ये बघायला आवडेल. पण मग मालिका? मालिका हे मी अजून माध्यम एक्सप्लोर नाही केलंय, पण मला आवडेल. सतीश सरांचीच एक सिरियल होती, काय त्याचं नाव होतं, एका लग्नाची दुसरी गोष्ट. हो, हो. येस, ती फार कमाल होती. मला तशी कुठली तरी सिरियल करायला डेफिनेटली आवडेल. पण मालिकांची शीर्षक गीतं तू खूप गायली आहेस. हो. तुला पाहते रे, आई कुठे काय करते, येस. आणि तीही खूप गाजली आहेत. हो. मग तुला काय आवडतं? कारण काय होतं की मालिकांच्या शीर्षक गीतांमधनं पुन्हा एकदा तुम्ही घराघरात पोचता. तू ऑलरेडी पोचलेली आहेसच, पण गायकांसाठी ती एक मोठी संधी असते प्रेक्षकांसमोर त्यांचा एक डायरेक्ट कनेक्ट मिळण्यासाठी. पण मालिकांची शीर्षक गीतं दरवेळी लोकांच्या एवढी लक्षात राहतातच असंही नाही. पण तुला तीही चांगली मिळाली. ऑल थँक्स टू त्यांचे कॉम्पोजर्स, जसं पत्की काका, हो. तुला पाहते रे, माझा होशील ना. हो. पत्की काकांना तोडच नाहीये. ते कुठलंही गाणं करतात त्याचं सोनंच घडतं. त्यामुळे ही 2 गाणी तर पत्की काकांकडे गायला मिळाली. आई कुठे काय करते, तुझेच मी गीत गात आहे, अवधूत दादाकडे गायला मिळालं.
दिल दोस्ती दुनियादारी, पंकज पडगण, जीवलगा, निलेश मोरीर हे सगळे कॉम्पोजर्सची कमाल आहे असं म्हणेन. तर इलाईराजा, येस. मग तो कसा अनुभव होता? म्हणजे तू पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटलीस किंवा तू गेलीस आणि त्यांनी तुला गाणं गायला सांगितलं, कारण आम्ही तर हे फक्त Dream नावच come ऐकलंय true. आयुष्यभर. हो. माझंही तसंच होतं की आपल्याला कधी राजा सरांपर्यंत आपण कसे पोहोचणार ह्याच विचारात मी असताना एक दिवस मला फोन आला की राजा सरांच्या असिस्टंट टीमकडनं त्यांचा फोन आला की उद्या सकाळी 10 वाजता तू चेन्नईला राजा सरांच्या स्टुडिओत येऊ शकतेस का? इन्स्टंट फ्लाईट बुक केलं मी त्याच्या त्या दिवशी. हो, येणार आहे म्हटलं. आणि 7 वाजताचं फ्लाईट घेऊन मी पुण्यातनं चेन्नईला पोचले आणि 9:45 वाजता वगैरे मी डायरेक्ट स्टुडिओतच गेले. तर राजा सर होते तिथे. मला असं झालं, बापरे, 10ची वेळ होती रेकॉर्डिंगची आणि ते 9:45ला आहेत स्टुडिओमध्ये. काय लेवलचा डिसिप्लिन आहे हा. त्यांचे वर्क एथिक पण फार कमाल. ते आधी स्क्रॅच वगैरे पाठवत नाही, तिकडे जाऊनच गाणं शिकायचं. तेव्हा तर लँग्वेजही नवीन होती, त्यामुळे पूर्ण मराठीत लिहून घेणे, चालही शिकणे, शब्दही शिकणे हे सगळंच त्यांची टीम असते त्याच्यासाठी. म्हणजे मग रेकॉर्डिंगच्या वेळेला ते पूर्ण होते तिकडेच. आत्ताही मराठी जे गाणं गायले चांदणं, त्याच्याही रेकॉर्डिंगच्या वेळेला राजा सर पूर्ण वेळ होते तिथे आणि ते उभं राहून आपलं गाणं अत्यंत फोकसनी ऐकत असतात. त्यांच्या त्या फोकस्ड नजरेकडे बघूनच आपल्याला असं वाटायला लागतं, अरे बापरे, प्रत्येक शब्दात काही ना काही चूक सापडते. त्यांना नाही, आपल्याला ऐकताना. तर सगळ्यात मला कमाल गोष्ट राजा सरांची काय वाटली माहितीये, ते ना एकतर त्यांचं गाण्याचं एक्सप्लेन करण्याची पद्धत ही हातवाऱ्यांनी अशी जास्ती आहे. ते फार बोलत नाहीत. तर त्यांना जर म्हणायचं असेल की बीट टू बीट तुझं गाणं झालं पाहिजे, जे काय आत्ता मी गायले होते ते, झालं या मन येड पिस का कुठून कस चांदण तारारारा, तर ते सांगताना टाट 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 टा असं आलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं असतं. तर त्यांची ही सांगण्याची पद्धत आहे. किंवा उत्तम सिंग त्यांच्या मुंबईतल्या रेकॉर्डिंग्सना खूप वेळा असतात असं मी ऐकलं. आत्ताच्या माझ्या रेकॉर्डिंगला होते. ते छान ट्रान्सलेट करून सांगतात की काय म्हणणं आहे राजा सरांचं असं. अच्छा. पण त्यांची मला सगळ्यात आवडलेली ही गोष्ट आहे की जनरली कसं होतं की आता मला ज्यांच्याकडे गायचं आहे अशा लोकांनी जर मला गायला बोलवलं तर ते मी गाणं आशीर्वाद समजून गाते. त्यामुळे मला त्याचं पेमेंट नको असतं. पण राजा सर हे आवर्जून पेमेंट तुम्ही घेतलंच पाहिजे असं सांगणारे आहेत. हे खूप रेअर आहे की मी त्यांना म्हटलं की मला तुमच्याकडे गायला मिळणं हे माझं स्वप्न पूर्ण झालंय, मीच तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे. तुमचा आशीर्वाद आहे, तुम्ही मला गायला बोलवताय, 2दा गायला बोलवताय, मला नकोय ह्याचं पेमेंट. पण ते नाही ऐकत म्हणजे नाही ऐकत. त्यांची टीम मला पहिल्यांदाही त्यांच्याकडे गायले तेव्हा ते म्हणाले होते की इफ यू वॉन्ट युअर सॉन्ग टू बी देअर इन द मूवी यू विल हॅव टू ऍक्सेप्ट द चार्जेस. नाहीतर ते घेणार नाहीत तुझं गाणं फिल्ममध्ये जर तू त्याच्यासाठी पेमेंट नाही घेतलंस. तर मला असं वाटतं ही खूप मोठं मन असल्याचं लक्षण आहे. अगं नाही ग, मोठी माणसं उगाच नाही मोठी माणसं खरंच एक तर वेळ पाळणे, डिसिप्लिन आणि प्रामाणिकपणा इन एव्हरी सेन्स, ह्याच्यानीच ते मोठे होत असतात. आणि शंकर महादेवन, येस येस, त्यांच्याबरोबर तू आता मानापमान मध्ये एक अप्रतिम गाणं गायलीस. आर्या, हा सगळा इंटरव्ह्यू आपण बाजूला ठेवूया, पण मला ते गाणं ऐकायचं. कारण ते इतकं सुंदर गायलीस ना तू. लूप मध्ये ऐकलंय मी ते काही काळ. ऐक, थँक्यू सो मच. त्याचं थोडी तरी गुणगुण प्लीज. येस, हट्ट आहे हा माझा. आणि तुम्हाला जर आर्याचं गाणं ऐकायचं असेल तर आरपार वुमन की बात सबस्क्राईब करा. मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मोही मना मानी जनाया भामा मना, या 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 मला मदन
मला मदन भासे हा, मला मदन भासे हा, मोही मना. वा वा वा, फार सुंदर. थँक्यू. तुझा आवाज आणि चेहऱ्यावर पडद्यावरती वैदेही परशुरामी अतिशय सुंदर दिसणारी, म्हणजे हो. इतकं कॉम्बिनेशन असं डेडली होतं. पण पण फारच सुंदर. कसा होता अनुभव शंकर महादेवन यांच्या बरोबर? इतका अप्रतिम अनुभव हा होता की सगळ्यात आधी शंकरजींनी मला जे वैदेहीचं इंट्रोडक्टरी गाणं आहे, जय हो संग्रामपूर, त्याच्यासाठी बोलवलं होतं. त्याच्यात खूप छोटा पार्ट होता माझा. तर ते आम्ही रेकॉर्डिंग केलं. त्याच्यानंतर मग सुबोधदादांनी असं सांगितलं की आपण मला मदन भासे हा आपण घेऊयात, ही गाणं आपण रिवाईव्ह करू मान अपमानमधलं. मग ते गाणं घडलं. मग प्रेमसेवा शरण पण घेतलं आणि मग शुरामी वंदिलेमध्ये पण मी होते. तर एक 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 करत शंकरजींकडे 4 गाणी त्यांच्या म्युझिक डिरेक्शन अंडर गायला मिळाली मला. तर हा खरंच मी भाग्यवानच समजते स्वतःला की हे काय घडलं असं होत होतं मला की 4 गाणी झाली आपली शंकरजींकडे. आणि सगळ्यात बाप अनुभव हा होता की त्यांच्या सान्निध्यात तितका वेळ घालवता येणं, तो वेळ घालवता येणं हे माझ्यासाठी सगळ्यात इट मेंट अ लॉट टू मी. कारण शंकरजी इतके पॉझिटिव्ह पर्सन आहेत, इतके पॉझिटिव्ह वाईब्स ते देत असतात आम्हाला. मला मदन भासे यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की 2 मिनिटाचं स्क्रॅच घरूनच रेकॉर्ड करून पाठव. तर सगळ्या तुला ज्या काही व्हरायटीज त्याच्यात घ्यायच्या आहेत हे सगळं 2 मिनिटाच्या आतच झालं पाहिजे. तर मी तसं एक गाणं कोरिओग्राफ करून त्यांना सेंड केलं होतं. ते माझ्या कम्फर्टच्या स्केलमध्ये होतं. सी पांढरी एक माझी स्केल आहे, तर मी त्याच्यात नाट्यगीत ना, त्यामुळे टणटणात गायले. ते गाणं त्यांनी तिकडे गेल्यावर ते म्हणाले की हे खूप छान कोरिओग्राफ केलेलं गाणं आहे, म्हणजे म्युझिकली कोरिओग्राफ. तर असंच्या असंच आपण घेऊया. फक्त ह्याच्यात आता आपल्याला थोडेसे सॉफ्ट रोमॅन्टिक एक्सप्रेशन्स आणायचे आहेत, कारण ते फिल्मसाठी अडॅप्ट केलेलं आहे. तर त्याच्यासाठी तू काय करू शकतेस? मग मी त्याच स्केलमध्ये थोडासा मेलोडाऊन टोन करून गायले अख्खं गाणं. मग ते म्हणाले की आपण एक काम करूया, स्केल खाली करून बघूया त्याची, मग ते नीट होतंय का. असं करत त्यांनी माझ्या सी पेक्षा पांढरी 6 मध्ये ते गाणं आणलं. आणि ते गाणं आत्ता जे आहे फिल्ममध्ये जे आहे ते सी ए स्केलमध्येच आहे, म्हणजे 2 अख्ख्या नोट्स डाऊन. तर मला हे खूप त्यांचं आवडलं की जोपर्यंत गाणं आपल्याला हवंय तसं शांत साऊंड होत नाहीये, तर त्याच्यासाठी तुम्ही स्केल तुमची कम्फर्टची सोडा. क्लासिकलमध्ये कसं जनरली असं असतं, म्हणजे की सी स्केल तर सीचा स्थानपुरा आणि नाही स्केल चेंज करायची म्हणजे नाही करायची. मध्यमातली पण गाणी असतात ती त्याच सुराच्या मध्यमातनं असतात. पण हा एक अप्रोच मला त्यांचा खूप आवडला. आणि त्यांची सांगण्याची पद्धत परत एकदा अवधूत दादा सारखीच आहे की काय, मी अख्खं गाणं त्यांनी माझ्याकडून 2 वेळा गाऊन घेतलं आणि मग झाला टेक म्हणाले. ओके, काही रिटेक नाही, काही नाही, एंटायर गाणं अथपासून इथपर्यंत मी गायले 2 वेळा आणि इट वॉज ओके फॉर हिम. आणि मग ते सांगताना त्यांचं असं असतं की क्या गाई हो यार आर्या, क्या गाई हो तुम. एक ना मुझे ऐसे लगता है वो लास्ट वाला जो आलाप है ना, ये तुमने ऐसे लिया है ना, इंस्टेड वी शुड टेक इट लाइक दिस, ट्राय सिंगिंग इट लाइक दिस, कम ऑन कम ऑन कम ऑन. तर ते असं पंपअप होतं एनर्जी एकदम, की त्यांची ती सांगण्याची पद्धतही खूप छान आहे की एनकरेज पण करतात. आणि आपल्याला असं वाटतं की इतका कसा हॅपी गो लकी त्यांचा अप्रोच आहे आणि ॲट द सेम टाइम गाण्यात पण इतके फोकस्ड आहेत की मी ह्या ठिकाणी हा सूर लावला ह्याच्याकडे त्यांचं लक्ष होतं. तो अख्खा आमचा रेकॉर्डिंग सेशन झाल्यावर शंकरजींनी एक व्हिडिओ केलेला, सेल्फी व्हिडिओ त्यांचा, तो त्यांच्या चॅनलवरनं टाकण्यासाठी की ही खूप कमाल सिंगर आत्ता इकडे येऊन गेली आणि खूप छान बोलले आणि व्हिडिओ वगैरे केला. सो फारच बाप एक्सपिरियन्स होता. मला ना यावरनं काय आठवलं, म्हणजे मी हे वाचलं होतं अर्थात कुठेतरी, उमराव जान सिनेमाच्या गाण्याच्या वेळी आशाबाईंच्या बाबतीत खय्याम साहेबांनी पण असं केलं होतं. हो, म्हणजे दिल चीज क्या हे गाणं आहे ना, हो, तर ते त्यांनी त्यांच्या आणि त्या खूपच, मला काही त्या पट्टीतलं वगैरे तेवढं कळत नाही, पण त्या उंच पट्टीत गायच्या, त्यांची दोघींची पट्टी बऱ्यापैकी उंच होती. हो. तर खय्याम साहेबांनी सांगितलं होतं की हे 2 पट्ट्या खाली गा, आणि आशाबाई अजिबात तयार नव्हत्या. आई शप्पथ. तर त्या म्हणाल्या मी नाही गाणार, आणि त्यावरनं खूप त्यांचा तिथे वाद झाला. आणि खय्याम साहेब म्हणाल्या कारण ती बैठकीची लावणी नाही, पण काय त्याला म्हणतात, मुजरा. मुजरा,
तर ते आणि म्हणजे त्याचं चित्रीकरणही तसंच केलं ना, रेखानी बसून बरोबर आहे, ते केलंय बरोबर वगैरे. आहे. तर मला ते खाली पाहिजे. आई तर शप्पथ. त्यानंतर मग आशाबाईंनी त्या म्हणाल्या, ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी हे गाते. त्या गायल्या त्यांनी आणि ऐकवा असं त्या म्हणाल्या. आणि मग जेव्हा त्यांनी ते ऐकवलं तेव्हा त्या काही न बोलता निघून गेल्या. आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी निरोप पाठवला, की माझं चुकलं होतं, तुम्ही मला जी पट्टी सांगितली ती आई बरोबर होती. कमाल. तर तू म्हणतेस तसं की हे त्या संगीत दिग्दर्शकाचा अनुभव, कान, येस येस. आणि तुम्ही ते करू शकता म्हणजे आणि गायक म्हणून तू ते एंटायरली त्यांचं काय पर्पज हे गाणं छान ऐकू येणं हं. हे आहे. मग तुमची स्केल सी असो, मग तुमचं काहीतरी काही का तिथे कॉम्प्रोमाइज करायला लागलं तर करा, पण गाणं अल्टिमेटली छान ऐकू येतंय ना, ते मॅटर करतं. खूप आवडला मला त्यांचा तो अप्रोच. मला सांग आर्या, ह्या सगळ्यामध्ये ना शेवटी ही इंडस्ट्री आहे. हो. याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इव्हन गायकांमध्ये सुद्धा राजकारण असतं, स्पर्धा असते. खूप. ह्याला कसं तोंड द्यावं लागतं आज? कारण जरी श्रोत्यांच्या दृष्टीने आर्या आंबेकर ही वर्ल्ड क्लास गायिका जरी असली तरी सुद्धा तिला सुद्धा खूप अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागत असेलच. अशा वेळी काय हे करतेस खरं तू? स्ट्रगल आहे. असं होतं, मला एखादा अनुभव सांग. हो, होतं. आत्ता रिसेंटली असं झालं, की एका प्रोग्रामसाठी जिथे मला विचारलं होतं आणि मी ते ज्यांना मॅनेज करण्यासाठी काम दिलं होतं, त्यांच्याकडून ते वेगळ्याच सिंगरला गेलं आणि असं रेकॉर्डिंग्सच्याही बाबतीत होतं, शोजच्याही बाबतीत होतं. कधी-कधी एंटायर कंटेंट मी तुला व्हिडिओ दाखवते. जसाच्या तसा माझा गाऊन टाकतात गायिका. तो त्यांचा आहे असं सांगून गातात आणि की ह्याचं प्रूफ आहे की 5 इयर्स अगो हा व्हिडिओ माझा आहे. जिथे मी आलाप घ्यायला चुकली आहे, अशा ठिकाणीच ती गायिका पण चुकली आहे गायला. इतका कंटेंट सेम. पण हां, हे होत असतं म्हणजे आधी मला याचा खूप त्रास व्हायचा, की अरे हे माझं आहे, जसंच्या तसंच गायली आहे, कसं काय असं? आता मला असं होतं, की आता हिने हे गाणं गायलंय तर मला ह्याच्यापेक्षा दुप्पट चांगलं काहीतरी अजून प्रिपेअर करायला पाहिजे. ही माझ्यासाठी साईन घेते मी आता. की दुसरं कोणीतरी तुला कॉपी करत असतं. हो, कम्प्लिटली. आणि या सगळ्याच्या पलीकडे या इंडस्ट्रीमध्ये एक गॉसिप असतं. हो. लोकांची नावं जोडली जातात. आणि ते काय अगं, कितीही असं म्हटलं ना की हे मी काय याच्याकडे लक्ष देत नाही, तरी सुद्धा कुठेतरी त्याच्यामुळे नातेसंबंध बिघडतात, घरच्यांना आपल्याला उत्तर द्यावी लागतात. काहीतरी एक ऑकवर्डनेस येतो ह्या सगळ्यामध्ये. आणि तू तरुण मुलगी आहेस, तू सुंदर आहेस, तू यशस्वी आहेस म्हटल्यावर तर तुझा एक फॅन बेस असतो. त्यातून खूप काहीतरी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. मग हे सगळं तू कसं हँडल करतेस? परत एकदा मी हेच म्हणेन, की खूप लहान वयातच हे सगळं माझ्या बाबतीत होऊन गेल्यामुळे एक वाईडस्प्रेड गॉसिप जे काही माझ्याबद्दल, गॉसिप नाही म्हणणार, रूमर, जी मी खूप लहान असतानाच पसरली होती. त्यामुळे ती आई-बाबांनी मॅनेज केली आणि माझ्यापर्यंत येऊ दिली नाही. आणि आता मला माहिती आहे, की ते कसं फेस करायचं असतं. की आता मी त्याच्याकडे लक्षच देणार नाही. पण आई-बाबांना, आजी-आजोबांना माझ्या खूप त्रास झाला होता, जेव्हा एक खूप रूमर पसरली होती. इतका की माझी आजी आईला म्हणाली, की "तू आपल्या देवीची ओटी भर जाऊन." की अशी संकट नको यायला बाबा हिच्या अंगावरती. इतका त्यांनी मानसिक त्याचा त्रास करून घेतला. पण आता, आणि तू जसं म्हणलीस, की आई-बाबांना उत्तरं द्यावी लागतात. तर फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत असं झालेलं नाहीये, की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मला आई-बाबांनाच काहीतरी एक्सप्लेन करायला लागलंय, असं कधी झालं नाही. किंवा इव्हन माझे जवळचे मित्र-मैत्रिणी, त्यांना कधी मला असं सांगावं लागलं नाही, की रूमर खोटी आहे बरं का, मी खरी आहे. हे जर मला एक्सप्लेन करायला लागलं असतं तर मी डेफिनेटली खचले असते. पण मला माहिती आहे, की माझ्या जवळच्या लोकांचा, आई-बाबांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्या बाबतीत मला त्याचा फारसा परिणाम झालेला नाहीये. हो, आणि तो होताही कामा नये. कारण शेवटी गाणं महत्वाचं आहे. त्या एक्झॅक्टली. गोष्टी. पण ते कसं झालं अगं, सोशल मीडियामुळे हल्ली जी महत्वाची गोष्ट आहे ती बाजूला पडते आणि बाकीच्याच गोष्टी खूप पसरत जातात. खूप. आणि ते आपल्या हातात राहत नाही. म्हणजे तो वणवा असतो अक्षरशः. मी एकदा मी जसं मगाशी म्हटलं ना, की आपल्या देवांच्या किंवा देशाच्या बाबतीतलं किंवा आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांचं कॉन्ट्रिब्युशन होतं त्यांच्याबद्दलचं कुठलं गाणं असेल तर मी ते डेफिनेटली गाणार म्हणजे गाणार. तसं मी एक गाणं गायले होते. तर त्यांच्या विरुद्ध विचार असलेल्या लोकांनी मला इतक्या त्याच्यावरती शिवीगाळ, धमक्या, असं झालं. त्यामुळे हो, हे होत असतं.
तो पहिलाच एक्सपिरियन्स होता माझा, की मला वाटलं नव्हतं असं की सिंगरला सुद्धा कधी हो, फेस मी- करायला लागेल. मलाही नव्हतं झालं वाटलं, तू सांगतेस म्हणून मला असं वाटलं होतं की गायक हे जगात जनरली सगळ्यांना आवडतातच. मी कितीही म्हणजे खूप चांगलं गाणं पण मी आतापर्यंत फेसबुकवर वगैरे टाकलं असेल, त्याच्यावरती इतक्या फास्ट 1000 कमेंट्स कधी आल्या नसतील, पण ह्या गाण्यावरती आल्या. लोकांचं लक्ष असतं म्हणजे. हं. चांगल्या गाण्याकडे का नाही लक्ष देत काय माहिती. मला ह्याच्यावरनं मला असं वाटतं की जसं कौतुक होतं तसं कधीतरी जाणकारांकडनं टीकाही होत असेल. होते का एकतर, कारण परत मी म्हटलं तसं की आम्हाला ऐकताना त्याच्यात काहीच चुकीचं वाटत नसतं, पण कधी कोणा जाणकारांनी खरंच काही अशी टीका केलेली तुझ्या लक्षात आहे का, किंवा त्याच्यामुळे तुझ्या गाण्यात तू काही बदल केलेस का? टीका नाही म्हणता येणार. खूप ना लहानपणापासून करिअर सुरू झाल्यामुळे लोकांनी मला खूप आपुलकीने काय काय सूचना दिलेल्या आहेत गाण्याच्या बाबतीत, आणि एस्पेशली जाणकार असतील तर त्यांना आपण टीका मानून पण नाही चालणार. त्यामुळे लोकांनी प्रेमाने काय काय सल्ले दिलेले आहेत आणि ते मी प्रेमानेच ऍक्सेप्ट पण केलेत. जसं मी आधी आईच्या ज्या गुरु आहेत अश्विनी भिडे देशपांडे, त्यांची गाणी अशी ब्लाइंडली फॉलो करायचे. आणि मग एक दिवस त्यांनी आईला सांगितलं की आता तिला अशी सवय कर की जर का हे गाण्यात मी एक जागा घेतली असेल तर तुझ्या 2 जागा त्याच्यात अजून काय येऊ शकतील, त्याच्याने तुझी पण प्रगती होईल. तर मला वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या टीका म्हणून नाही आपण घेऊन चालणार. इवन जे जाणकार नसतील पण त्यांच्या काही कमेंट्स मला जर लॉजिकल वाटल्या तर मी त्या पण ऐकते. आणि मग ह्या सगळ्यानंतर आर्या तुझी जोडीदाराकडनं अपेक्षा काय आहे? आई ग, म्हणजे नेशन वॉन्ट्स टू नो म्हणतात ना, तसं एक अख्ख्या महाराष्ट्राला एक नाही मी खरंच या बाबतीत विचार केलेला नाही आणि मी सगळीकडे आवर्जून सांगते की हा प्रश्न असेल तर मी दारच शोधायला लागते बाहेर जायला. हा प्रश्न नको, गाण्याशीच रिलेटेड असो बाबा. नाही, मी तुला हा प्रश्न अजिबात ह्यासाठी विचारत नाही की तू दारातनं बाहेर जावंस. मला एवढंच म्हणजे विचारायचंय की तू घरगुती घरात किती काय काय कशी असतेस, किंवा काय करतेस, स्वयंपाक करतेस का वगैरे वगैरे. हो करते ना. बरं, तरी मी तुला हे देते नेत्राची प्रोडक्ट्स. आई ग, ओके ओके. ही आमच्या इन्स्टंट इंडियन मील्स, वाव, हे आमचे एक स्पॉन्सर्स आहेत आणि उत्तम असतात ही प्रोडक्ट्स. याच्यामध्ये फक्त गरम पाणी घालायचं. बेस्ट. मी US टूरला गेले होते तेव्हा असे खूप प्रॉडक्ट्स बरोबर नेले होते. सो हो आता का? जर टूर ठरली तर मी हे डेफिनेटली नेईन. कसा असतो तुझा परदेशातला अनुभव? परदेशात मी आतापर्यंत US, ऑस्ट्रेलिया, टोकियो, UK अशा सगळ्या ठिकाणी पण मराठी लोकांमध्ये गेलीये, त्यामुळे मराठमोळंच वातावरण असतं. सगळेजण खूप काळजी घेतात, खूप लाड करतात, आणि जिथे जिथे मी आतापर्यंत गेलीये सगळ्या तिकडे मला भेटलेल्या लोकांशी मी अजून कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ते भारतात येतात तेव्हाही ते मला भेटतात. हा. आणि ह्या सगळ्या ठिकाणी परत मी हेच म्हणेन की ह्या सर्व ठिकाणी तिकीटेड शोज केले मी माझ्या सोलो कॉन्सर्टचे आणि ओरिजिनल्सच्या सोलो कॉन्सर्टचे, आणि तरीही ते खूप कमाल संख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे चांगला श्रोता परत एकदा बाहेर सुद्धा बघायला मिळतो. चांगले श्रोते होते. येस. आता मी ना एक तुला काही असे प्रश्न विचारते ओके. की जे फार विचार न करता मला सांग, म्हणजे खूप खोलात जाऊन त्याचा विचार न करता पटकन तुझ्या काय मनात येतंय ते मला सांग. हा, म्हणजे काही समज असतात आणि काही गैरसमज असतात. तुझ्या बाबतीत म्हण किंवा एकूण या इंडस्ट्रीच्या बाबतीत म्हण, तर ते काय आहेत? समज आहे बरोबर आहे का चुकीचं आहे एवढं मला सांग. ओके. की तुम्ही रियालिटी शो मध्ये भाग घेतला की तुम्ही रातोरात प्रचंड पैसा कमवायला लागता. हो बरोबर आहे. हो हो. बरं. कारण तेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टच्या अंडर असतो आणि ते शोज करावे लागतात हो. आपल्याला. अच्छा. येस. आणि जेव्हा रियालिटी शो मध्ये तुम्ही भाग घेता तेव्हा रातोरात तुम्हाला पुढच्या कामांच्या ऑफर्स पण यायला लागतात. नाही, गैरसमज आहे. अच्छा. आणि तुम्ही जेव्हा प्रसिद्ध गायक होता तेव्हा तुमच्या दाराच्या बाहेर रांग लावून लोक उभं असतात सतत तुमच्यासाठी पुढचं काम घेऊन. हे लोक दारासमोर रांग लावून लोक उभे असतात फोटो काढायला आणि ऑटोग्राफ घ्यायला. हे खरंच झालंय सारेगमपच्या वेळेला, पण काम देण्यासाठी नाही. ते आपलं नशिबावरच आपल्याला मिळतं. हो, कारण असा लोकांचा समज असतो की एकदा तुम्ही यशस्वी झालात किंवा तुम्ही सुप्रसिद्ध असलात की मग खूप तुमच्या मागे लोक सारखे पळत असतात, म्हणून मी विचारलं. नाही, मला तरी असा अनुभव नाही. म्हणजे
असा एक लोकांचा समज असतो की तुम्हाला मुंबईत गेल्याशिवाय तुमचं करिअर करता येत नसतं. मला नाही बरोबर वाटत. हं. मी नव्हते गेले कारण मुंबईत. पण आहे याचा काही काही लोकांना हा अनुभव आहे. जर का तुम्ही तेवढे ओपन माइंडेड आणि काय एक्स्ट्रोवर्ट कॅटेगरीतले असाल. मी नाहीये, त्यामुळे मला त्याचा डेफिनेटली कधीच यूज होणार नाही असं मला तरी वाटतं. की मी गेलीये मुंबईत आणि रोजच्या रोज मी कुठले स्टुडिओज व्हिजिट करतेय आणि कुठल्या तरी व्यक्तीशी मी मैत्रीच केली, कॉफीलाच भेटले, असं माझं नाही होत. पण हे जर तुम्हाला जमत असेल करायला तर डेफिनेटली यूज होऊ शकतो. मी तुला पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की तुम्हाला खूप सोशलाइज करावं लागतं काम मिळवण्यासाठी, असा एक समज असतो लोकांचा. हो. माझ्या बाबतीत नाही बरोबर ठरलेला कारण मी अजिबातच सोशल व्यक्ती नाहीये. पण हो, असे माझे काही फ्रेंड्स आहेत की जे खूप सोशलाइज करतात आणि त्याचा त्यांना यूज होतो काम मिळण्यासाठी. असा एक आता समज आहे की तुम्हाला गायक जरी तुम्ही असलात तरी तुम्हाला खूप फॅशन ट्रेंड्स फॉलो कराव्या लागतात आणि तुम्हाला स्टेजवरती प्रेझेंट करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे कपडे घालावे लागतात. हो, विशिष्ट पद्धतीचे नाही पण प्रेझेंटेबल असणं इज ऑलवेज बेटर असं मला वाटतंय. की जे तुमचा परफॉर्मन्स एनहान्स करण्यासाठी जर का छान आउटफिट असेल तर वाय नॉट. त्यामुळे येस, फॅशन ट्रेंड्स मला माहिती नाही, मी ट्रेंड्स नाही कधी फॉलो केले, पण छान कपडे असणं फॉलो करते लहानपणापासून. असाही एक लोकांचा समज असतो की तुम्ही जे गायिका म्हणून अजूनही गायकांपेक्षा तुम्हाला कमी पैसे मिळतात. नाही, काय मला कळलं म्हणजे महिलेला पुरुषापेक्षा या क्षेत्रात सुद्धा कमी पैसे मिळतात. नाही, गैरसमज आहे. अच्छा, मला नाही असं वाटत. म्हणजे मराठीत तरी अजूनपर्यंत माझ्या ऐकण्यात असं नाहीये काही. मला एक डिस्क्रिमिनेशन वयाचं वाटतं खूप. अच्छा, एक लिटिल चॅम्प्सचा अजून टॅग जो बसलेला आहे, कितीही बाकीच्या अचीवमेंट्स करा तो लिटिल चॅम्पचा टॅग अजून आहेच. त्याच्यामुळे ते एक मला खूप लोकांना सांगावंसं वाटतं की आता मी बाकी पण खूप शिकले, मी 30 वर्षाची आहे, प्लीज मला पण मोठं समजा आता. अगं पण ते कसं झालंय आर्या, आपल्या घरातलं मी मगाशी म्हणाले तसं मूल कितीही मोठं झालं आणि ते यशस्वी झालं तरी सुद्धा आपल्याला ते लहानच वाटत असतं ना, तसं खरंच तुमच्या बाबतीत ती भावना खरंच आहे अगं. आणि मला असं वाटतं की ते त्याच्याबद्दल मी कंप्लेंट पण म्हणजे मला कंप्लेंटही नाही करावीशी वाटत असं म्हटलं की मेल्ट एकदम. असा एक लोकांचा समज असतो की आर्या उडत्या चालीची गाणी म्हणू शकणार नाही. का? म्हणतेय की मी. हो, खरं तर अगं नाही, म्हणजे मी कशा दृष्टीने तुला म्हणतेय, एक ना मध्ये अतिशय फेमस झालेलं साऊथ इंडियन गाणं होतं. मला त्या भाषांमधलाही फरक फारसा कळत नाही, पण ते अतिशय सेन्शुअल्स आणि असं एक गाणं होतं. आणि जेव्हा ती गायिका प्रत्यक्ष कधीतरी स्टेजवर लोकांनी बघितली तेव्हा माझ्यासारख्या म्हणजे त्या भाषेशी तेवढा संबंध न आलेल्या लोकांना धक्का बसला होता की ही गायिका हे गाणं म्हणू शकली, असं झालं होतं. तर ते कुठेतरी तुमच्या दिसण्याशी सुद्धा संबंधित असतं बहुतेक. तर उडती गाणी गाण्यासाठी तुम्हाला तसं दिसावं लागतं का? हो, असू शकतं असं. ऍक्च्युली आता वर्थ गिव्हिंग अ थॉट. पण त्याच्यासाठी मला जर उडती गाणी हवी असतील म्हणून मी माझं आउटफिट स्टायलिंग चेंज करीन तर तसं नाही होणार. पण गळ्यातनं काही वेगळं एक्सपेरिमेंट करायचं असेल तर आय कॅन ट्राय. बर आर्या, आता मला तू सांग की आता ह्याच्या पुढच्या टप्प्यात म्हणजे भविष्यात काय पद्धतीचं गाणं किंवा कशा पद्धतीने तुला गायिका म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायला आवडेल? म्हणजे आता जो ते करते आहेस त्याच्यापेक्षा वेगळं तुला काय करायला आवडेल? आता तरी मला प्लेबॅक सिंगिंग तेच कंटिन्यू करावं असं वाटतंय. पण माहिती नाही, जर मला पुढे काही इंडिपेंडंट आर्टिस्ट होण्याची इच्छा झाली, समजा मी काही कॉम्पोजिशन्स केले आणि ते लोकांपुढे आणले, तसंही होऊ शकतं. पण आता ॲज ऑफ नाव मला प्लेबॅक सिंगिंग खूप आवडतंय आणि ते करण्यात आनंदही मिळतोय. बरं, मग आता तुझं नुकतंच एखादं होऊन गेलेलं, तुला खूप आवडलेलं किंवा आपण असं म्हणूया की गेल्या काही वर्षातलं तुला अतिशय जवळचं असं वाटलेलं मालिकेचं टायटल सांग. हा, मग माझा हुशार. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे, तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या
स्वतःला पहावे, जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना, माझा होशील ना, माझा होशील ना. वा. आता शेवटचा प्रश्न विचारते एकच. तू आई बाबांबरोबर खूप असतेस, म्हणजे तू त्यांच्याशी खरंच खूप क्लोज आहेस असं आम्हाला वाटतं. हो. त्यांचं असं कुठलं स्वप्न आहे जे तुला पूर्ण करायचंय? मला ऍक्च्युली माहिती नाहीये हे. मला विचारायला लागेल त्यांना. आईचं स्वप्न होतं की तिने गायिका व्हावं, तर ते आय थिंक मी त्याच्या प्रयत्नात आहे पूर्ण करण्याच्या. मग आता आज बाबा इज हॅपी अँड सॅटिस्फाईड विथ एव्हरीथिंग दॅट आय डू. माझं कुठलंही नवीन गाणं रिलीज झालं की त्याची ते रिंगटोन ठेवतात. किती गोड. हो, मी खूप जे काय पदार्थ चुकीचे असतील चांगले झाले असतील ते आनंदाने खातात. सो मला आठवतंय मी एकदा लॉकडाऊन मध्ये पहिल्यांदा मायक्रोवेव्ह मध्ये 5 मिनिटात का 1 मिनिटात केक करण्याची रेसिपी बघितली. का मला असं वाटलं की ती होईल चांगली आणि मी केलं ते, आणि असा त्याच्यात चमचा अडकून बाहेर आला तो केक टणक जसाच्या तसा. तोही त्यांनी दूध टाकून हा छान लागतोय असं म्हणून हा खाल्ला तो. त्यामुळे बाबांना खरंच विचारायला पाहिजे की त्यांचं कुठलं असं स्वप्न आहे जे मला पूर्ण मी करू शकते. पण बाकीच्या बाबतीत ही इज व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड विथ एव्हरीथिंग दॅट आय डू. आईचं गायिका व्हायचं स्वप्न होतं, ते चालू आहे पूर्ण करणं. पण त्यांची अशी जी काही स्वप्न असतील तू घरी जाऊन आता आज त्यांना विचार. येस. आणि तू ती पूर्ण करशील. येस. कारण तुझ्यात ती केपेबिलिटी आहे आणि तुमचा तेवढा खरंच छान बॉन्ड आहे असं आम्हाला पुन्हा एकदा लहानपणापासून आम्ही बघत आलो आहोत तुझ्या. आणि खरंच मनापासून आभार. मला एक खूप छान वाटलं की तुला एक फोन केल्यावर तू पटकन हो म्हणालीस, आपण पटकन भेटलो. कारण कधी कधी काय होतं, ती वेळ जमत नाही. हो, त्यामुळे खूप वेळ जातो मध्ये, पण असं झालं नाही. पटकन तू भेटलीस आणि मला खूप बरं वाटलं. त्यामुळे खरंच थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्या प्रेक्षकांना आणि थँक्यू आरपार सगळ्यांना. थँक्यू.